सोलापूर व माढा या संबंधीच्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अस्मिता विजनतर्फे करण्यात आले परीक्षण। पाहुयात सत्तेचा सारीपाट। सन 2014 ला सुरू झालेली मोदी लाट सन 2017-18 मध्ये काही प्रमाणात ओसरताना दिसू लागली। मात्र संपूर्ण देशभरात घडलेल्या आकस्मिक घटनांमुळे काँग्रेसच्या बाजूने वाहणारे वारे, पुलवामा सारख्या हल्ल्यानंतर एअर सर्जिकल स्ट्राईकमुळे पुन्हा मोदी लाट अगदी 2019च्या सुरुवातीलाच निर्माण झाली। त्याचा फायदा संपूर्ण देशात भाजपाला होऊ लागला। यामध्ये महाराष्ट्रातील राजकारण पुढचे ढवळून निघाले आहे। जीएसटी, शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, शेतीमालाचा हमीभाव, दुष्काळ, जनावरांचा चारा, तीव्र पाणी टंचाई, असमतोल विकास, नोटबंदीचे परिणाम, राफेल घोटाळा यासारख्या अनेक मुद्द्याला अलगदपणे बगल देऊन अचानकपणे राष्ट्रप्रेम व मोदी लाट पुन्हा सुरू झाली आहे। यात महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी बॅकफूटवर राहिली। पहिला मोठा धक्का काँग्रेसला बसला। विधानसभेतील राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपाचे कमळ हाती घेतले। आपला सहकारी डॅमेज होतोय याच्या गुदगुल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाल्या, परंतु हा आसुरी आनंद फारसा टिकला नाही। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ज्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव युवा नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत कमळ हाती घेतले। गेल्या आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर बैठकीच्या अनेक फैरी झडल्या। मोहिते पाटील पितापुत्रांनी होणाऱ्या परिणामाची बंद खोलीत चर्चाही केली। त्यानंतर बंगल्यांच्या बाहेर येऊन जमलेल्या जनसमुदायाला हजारो कार्यकर्त्यांशी संवाद साधून राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या शिट्ट्या वाजवीत मोहिते पाटलांच्या नावाचा जयघोष करीत गगनभेदी घोषणा करीत या निर्णयाचे स्वागतही केले। त्यानंतर पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन या मान्यवरांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या अनुयायांसह भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला। या निर्णयामुळे मोहिते पाटील घराण्यातील तिसऱ्या पिढीचे 7वे पक्षांतर झाले आहे। रणजितसिंहांचे आजोबा कैलासवासी शंकरराव मोहिते पाटील यांनी 1952 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसला सोडून देऊन पक्षांतर केले होते। त्यानंतर अडचणी आल्यानंतर मार्ग काढण्यासाठी पक्ष बदलण्याची मोहिते पाटील यांची ही परंपरा आत्तापर्यंत चालूच राहिली आहे। तथापि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात माननीय शरदचंद्रजी पवार यांनी स्वतःचे अस्तित्व कायम टिकवण्यासाठी सतत गटतट निर्माण केले। मोहोळ तालुक्यात राजन पाटील विरुद्ध मनोहर भाऊ डोंगरे, करमाळ्यात बागल जगताप, बार्शीत सोपल जाडोगे, पंढरपूर येथे भालके परिचारक, माढ्यात शिंदे व मोहिते असे गटातटांचे राजकारण केले। मोहिते पाटील गटाला पक्षांतर्गत लगाम लावून सतत मागे खेचण्याचा प्रयत्न पवार गटाने केला। रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर युवकांची मोठी फळी निर्माण केली होती, स्वतःचा ठसा उमटविला होता। रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे युवकांचे मोठे शक्तिकेंद्र एकवटू लागले होते, त्यांना ब्रेक लावण्यात आला। तर इकडे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यप्रणालीमुळे त्यांचेही प्रस्थ वाढू लागले होते। ही बाब पवार समर्थकांना खटकली। त्यातून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी कृष्णा खोरे स्थिरीकरण प्रकल्पाची खिल्ली उडवत त्यांचेही खच्चीकरण करण्यास सुरुवात केली। याशिवाय शरद पवार यांनी सन 2009 मध्ये स्वतः माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवून मोहिते पाटील गटाला वळचणीला बांधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सन 2014च्या निवडणुकीत मोदी लाटेत आपला निभाव लागणार नाही, तसेच कोणतेही ठळक काम 2009 ते 14 या काळात झाले नाही, बळीचा बकरा करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटील यांना सन 2014ला उमेदवारी दिली। त्यावेळी ही परिचारक बबनराव शिंदे, दीपक आबा साळुंके यांना हाताशी धरून चांगलेच मोहिते पाटलांना जेरीस आणले, परंतु विजयसिंह मोहिते पाटील यांनी स्वतःच्या ताकदीवर व दांडग्या जनसंपर्काच्या आधारावर विजय खेचून आणला। त्यानंतरही मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेपासून आणि आज पुन्हा सन 2019च्या निवडणुकीत शरद पवार यांनी
स्वतःची उमेदवारी माड्यातून जाहीर करून पुन्हा पेच निर्माण करा. त्यानंतर अनेकांनी विरोध केल्यानंतर पवारांनी नातवाचे कारण पुढे करीत माघार घेतली खरी, पण मोहिते पाटील यांना जाणीवपूर्वक खड्यासारखे बाजूला केले. याची सल मोहिते पाटील गटाला जिव्हारी लागली. त्यातून पक्षांतर घडले. यामध्ये मोहिते पाटील यांनी अत्यंत चाणक्य खेळी करीत भाजपाचे कमळ हाती घेऊन राष्ट्रवादीची मोठी गोची केली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीस हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला ताकदीचा उमेदवार देखील मिळेनासा झाला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघ गमावल्याची भावना राष्ट्रवादीच्या गोटात निर्माण झाली आहे. त्यामुळे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवार आटापिटा करत आहेत.